मित्रांनो, सोन्या चांदीच्या भावात तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ताजे सोन्याचे भाव. यासोबतच 2026 येणारं वर्ष आपल्यासाठी नेमकं असेल कसं? सोनं विकत घ्यायचं का थांबायचं? नेमकं सोनं कितीने स्वस्त होईल किंवा कितीने महागल? येणारा काळ सोन्यासाठी नेमका असेल किती? आजची 18, 22, 24 कॅरेटचे भाव किती? चांदीचा भाव किती? जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळात सोनं विकत घ्यायचं का थांबायचं? आणि आपल्या आहे ते सोन्याचे भाव काय होऊ शकतात? या सगळ्या गोष्टीचा टेंटेटिव्ह अंदाज आपण जे आहे घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सोन्या चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला भेटते. तर आजही मार्केटमध्ये उसळी सोन्याने घेतलेली आहे. लगातार चौथ्या दिवशी सोन्याची उसळी आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला भेटते. आज नेमकं चांदीचा भाव किती आहे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून आकार येईल तुम्हाला की चांदी आज नेमकं मार्केटमध्ये काय भावाने भेटते. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या चांदीच्या आजच्या भावाला. आज चांदी 2,34,000 प्रति किलो आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ 234 रुपये प्रति ग्राम चांदी आज मार्केटला भेटते. मित्रांनो, तुम्ही विचार हे केला नसेल, 3 महिन्याखाली 98,000 वर असणारी चांदी आज 2,34,000 प्रति किलोवर आहे. म्हणजेच तुमचं 98 रुपयावर असणारं प्रति 1 ग्राम चांदी आज 234 रुपयावर गेली, दुपटीपेक्षा जास्त. आणि मी मागच तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगितली होती. पहिले तुम्हाला सांगतो 234 रुपये प्रति ग्राम, तर मात्र 2340 रुपये प्रति तोळ्यावर चांदी गेली. तर मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो की मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की चांदी कुठेच थांबणार नाही. चांदीबद्दल मी काय सांगितलं होतं की चांदीला जे आहे जागतिक बाजारपेठेत वाढ भेटली आहे, मान्यता भेटली आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला सौर पॅनलमध्ये चांदीचा वापर जास्त होतो, सिम कार्डमध्ये चांदीचा वापर जास्त होतो, शेतीचे अवजार बनायला चांदीचा वापर जास्त होतो. आणि हे काही ग्लोबल इंडेक्स वाढले असल्यामुळे चांदीचा उपयोग आता मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. त्यामुळे चांदी फक्त आता गहिन्यांपुरतं किंवा चैनीपुरतंच मर्यादित उरली नसून प्रत्येक ठिकाणी चांदीचा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत असल्यामुळे चांदी तुम्ही विकत जरी नसेल घेतली तरी काही उपकेंद्र तर काही गोष्टी जे आहेत बनवण्यासाठी चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून आपल्याला चांदी जी आहे महागताना इथूनही दिसू शकते. आता तुम्ही म्हणाल आज 2,34,000 चांदी आहे, तर मी तुम्हाला शुअर सांगतो येणाऱ्या मार्च किंवा फेब्रुवारी किंवा जानेवारी या 3 महिन्यामध्ये ही चांदी तुम्हाला 3 लाख दिसेल. तर मात्र डिसेंबर शेवटी संपता चांदी कमीत कमी 5 लाख प्रति किलो दिसेल. म्हणजेच काय होणार, तर तुमचा 1 ग्राम चांदीचा भाव 500 रुपये होणार, तर मात्र 1 तोळा चांदीचा भाव 5,000 होणार. आता बघा, 980 रुपये प्रति तोळ्याची चांदी 5 लाखापर्यंत पुढच्या वर्षी जाणार, एवढं मात्र तुम्हाला निश्चित सांगतो. कारण चांदीच्या किमती उतरायला कोणतीही घटक जबाबदार नाही. चांदी जेवढी पहिले भारतीय करत होते तेवढंच चांदीची आजही किंमत जी आहे भारतीयांमध्ये होती. म्हणजेच काय, तर जिथं आपल्याला जोडवे, कानातले चेन वगैरे चांदीच्या जे बनवायच्या असतात तेवढ्याच जे पहिले बनवत होते तेच आज बनवत आहेत. असं नाही की एकदम चांदीची डिमांड वाढली, मात्र इकडे चांदीची डिमांड भरपूर वाढली आहे शेती अवजारे वगैरेला. त्याच्यामुळे चांदीचा उपयोग कुठंच थांबणार नाही. तुम्ही घ्या न घ्या, चांदीच्या किमती वाढत जाणार. म्हणून तुम्हाला चांदी जी आहे विकत घेताना आताच विचार करावा लागेल, आज चांदी साठवायची का नाही. आता बघा, 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव जे आहेत नेमके महाराष्ट्रात काय भेटतात. आज बघा, 10,444 प्रति 1 ग्राम 18 कॅरेट शुद्ध सोनं जे आहे आज महाराष्ट्राच्या मातीवर भेटतं. तर 8 ग्राम वजनाची किंमत आहे 83,552 रुपये. तर 10 ग्राम वजनाची किंमत आहे 1,04,440 रुपये. मित्रांनो, आज तब्बल सोनं 1,04,440 रुपयाला भेटतं. विचार करा, 12 24 कॅरेट सोनं जे आहे याच किमतीच्या पेक्षा म्हणजेच 1,02,500 रुपये त्याचा उच्चांक होता. आणि 24 कॅरेट किंमत खेळायचं 97,000 वर 4 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. मात्र आज 18 कॅरेटचीच किंमत 1,04,440 झाली. म्हणजेच काय, तर आज सुद्धा जवळपास ओव्हरऑल 2400 रुपयांनी 18 कॅरेट सोनं वाढलं आहे. आता 22 कॅरेट सोन्याबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे, कारण 22 कॅरेट सोनं सुद्धा प्रत्येकाला विकत घ्यायची गरज आहे. आता मित्रांनो, सोन्याबाबतीत तुमच्या मनात एक प्रश्न येत असतो की सोनं नेमकं वाढत का आहे, सोन्याची डिमांड वाढत का आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, ह्या युद्धाजन्य परिस्थिती आणि कोविड नंतर ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. बघा काय प्रॉब्लेम होता, सगळीकडे जे आहे अशांतता होती, अस्थिरता होती. कोणाला समजत नव्हतं की आपल्याला जायचं कुठं, थांबायचं कुठे, कधी काय आपल्यावर संकट येऊ शकतात. आणि त्या अवस्थेत लोकांनी सेफ हँड बनवून सोनं वापरायला चालू केलं. म्हणजेच काय, चला बाबा, माझ्याकडे एक समजा
लाख रुपये पडू नये. तर मग लाख रुपये कुठे ठेवायचे, तर मी सोन्याचं काहीतरी करून ठेवतो, म्हणजे आपल्यासोबत कुठेही नेताना आपल्याला सोबत होईल. आणि अशा परिस्थितीत, अशा मेंटॅलिटीमध्ये सोन्याची आयात जी आहे वाढली, सोन्याची डिमांड मार्केटमध्ये वाढली, लोकांची खरेदी वाढली आणि यातूनच तयार झाला सोन्याला एक मोठा पद्धतीचा डिमांडिंग झोन. आणि यानंतर मात्र काही आपले बसलेलेच असतात इन्स्टिट्यूट किंवा काही आपल्या कंपन्या अशा बसलेल्याच असतात की ज्या नजरेत ठेवून असतात मार्केटमध्ये आपल्याला काय महाग व्हायचं आणि काय स्वस्त करायचं. त्या लोकांनी सोनं विकत घ्यायला सुरुवात केली, बल्कमध्ये विकत घ्यायला सुरुवात केली आणि मग मार्केटमध्ये एक असा ग्रास तयार झाला की सोन्याच्या किमती आसमानला भिडत आहे, सोनं आत्ताच विकत घ्या. आणि ज्यानंतर मात्र आपल्याला लक्षात आलं की सोन्याच्या किमती ज्या आहेत वाढू लागल्या, तशा सामान्य ग्राहक चलबिचल झाले आणि चलबिचलमध्ये सोन्याची जिथं किंमत आपल्याला पसंत पडली तिथं सामान्य ग्राहकाने घेतली. आता तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो की हे इन्स्टिट्यूट वगैरे जास्त दिवस होल्ड करत नसतात, पण आपल्या सामान्य लोकांना गडबड पडल्यामुळे, भीती मनात पडल्यामुळे त्यांचा भाव जे आहे वाढला आणि त्यांनी त्यांचं प्रॉफिट जरी काढलं तरी मात्र सामान्य लोकांनी सोनं तोपर्यंत महाग किमतीत विकत घेतल्यामुळे अल्टिमेटली सोन्याची डिमांड परत वाढली. आता 22 कॅरेट सोनं बघा, आज 1 ग्राम मोजणी 22 कॅरेट सोनं 12,765 रुपयाला आज महाराष्ट्रात भेटतं. तर 8 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं 1,02,120 रुपयाला भेटतं. तर 22 कॅरेटच शुद्ध सोनं आज जे आहे कमाल वाटेल तुम्हाला 1,27,650 रुपयाला भेटतं. म्हणजेच 1,27,650 हा भाव फक्त 22 कॅरेट सोन्याचा आहे मित्रांनो, ज्याच्यात आजच्या दिवशी ओव्हरऑल 3,000ची वाढ जी आहे आपल्याला पाहायला भेटते. आता 24 कॅरेट ऐकल्यानंतर मात्र तुम्हालाही लक्षात येईल की गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी. कारण 24 कॅरेटचे भाव आपल्या समोर जे आहे तर कशा पद्धतीने बदलले, आपण याची अपडेट सातत्याने दिलेली होती, प्रत्येकाला दिलेली होती. जे जे आपल्या चॅनलला जोडलेले प्रत्येकाला या चॅनलबद्दल माहिती आहे की ही अपडेट कशी आपण देत होतो. सोनं विकत घ्यायचे सल्लेसुद्धा देत होतो. आजसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, जिथं सोनं भेटेल तिथं विकत घ्या, जेवढं शक्य आहे तेवढं विकत घ्या. पुढच्या 3 वर्षात तुम्हाला हे सोनं खूप मालामाल करून देणार आहे, एवढं मात्र विश्वासाने सांगतो. मात्र एक गोष्ट आहे की सोन्याचे भाव आता वाढत जाणार आहेत, कमी होताना ग्राफ कधी दिसत नसतो. माणूस असं का सोनं असो एक दिवस वरच जाणार आहे, त्याचा काही विषयच नाही आहे. मात्र आणखीन थांबायचं का विकत घ्यायचं, तर मित्रांनो थोडंसं आत्ता 5 दिवस झालं कंटिन्यू सोनं वाढत आहे. आता पुढच्या 5 दिवस जे आपल्याला होल्ड करायचं आहे. एखादी खबर, एखादी बातमी मार्केटला अशी आली की तिथे सोनं उतरू शकतं आणि आणखीनही 4-5 हजारांना स्वस्त होऊ शकतं, त्यावेळेस मात्र विकत घ्यायचे. याच्या जास्त काही स्वस्त होऊ शकत नाही. आज बघा 24 कॅरेट शुद्ध सोनं 99.99 आज 1 ग्राम मोजणी 13,925 रुपयाला मार्केटमध्ये भेटतं. 8 ग्राम मोजणी 24 कॅरेट शुद्ध सोनं आज 1,11,400 रुपयाला भेटतं. तर आपलं सर्वांनाच आवडणारं 10 ग्राम शुद्ध सोनं 99.99 24 कॅरेट 1,39,250ला भेटतं. ॲप्रॉक्सिमेटली 1,40,000च्या घरात आज जे आहे 1 तोळा सोनं चाललं आहे. म्हणजेच काय, तर आज 3200 रुपयाची वाढ ओव्हरऑल जी आहे 24 कॅरेटमध्ये वाढली. जर सरासरी विचार केला तर 18 कॅरेट 1 तोळा सोनं 1,04,400 रुपयाला 440 रुपयाला भेटतं. 22 कॅरेट 1 तोळा सोनं आज 1,27,650 रुपयाला भेटतं. तर 24 कॅरेट 1 तोळा सोनं आज 1,39,250 रुपयाला भेटतं. म्हणजेच डिफरन्स जरी असला तरी सोन्याची ॲप्रॉक्सिमेटली भाव आज महाराष्ट्रामध्ये हेच चालू आहेत. आता विकत घ्यायची का थांबायचं हा प्रश्न तुमच्यावर डिपेंड आहे. कारण तुमच्याकडे जर पैसा असेल तर आणखीन 4-5 दिवस थांबून थोडा बहुत स्वस्त असेल तर मग काही प्रमाणात विकत घेऊ शकता. आणि सोन्याचे भाव वाढतील का कमी होतील या प्रश्नाचं उत्तर आहे सोन्याचे भाव टेंटेटिव्ह कमी होतील 10-5 रुपयाने. म्हणजेच काय, तर 5-10 हजारापर्यंत 2-3% कमी होतील. पण ओव्हरऑल त्याला वाढायचंच आहे. त्याच्यामुळे 3 लाख 4 लाख 5 लाख सोन्याचा टप्पा जाणार म्हणजे जाणार. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.